कोर्टाचा अवमान करायचा नाही। आम्हाला त्यांना जर एंटी सेफ्टी बेल्ट नाही मिळाला तर आम्हाला हजर करायचं। महाड तालुक्यात 2 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणूक राड्यानं राज्यभर खळबळ उडवली। मतदानाच्या दिवशी एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटात जोरदार राडा झाला आणि या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आरोपी ठरले। राडा झाल्यानंतर तब्बल अनेक दिवस उलटूनही आरोपी विकास गोगावले पोलिसांच्या हाती लागत नव्हते। मंत्र्यांचा मुलगा असूनही तो मोकाट फिरत असल्याचा आरोप झाला। आरोपी फरार असतानाही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं। याच मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालय चांगलंच संतापलं। न्यायमूर्ती माधव जमादार यांनी सरकारला कडक शब्दात झापत थेट सवाल केला। मंत्र्यांची मुलं गुन्हे करूनही मोकाटपणे फिरतात, ते सातत्यानं मंत्र्यांच्या थेट संपर्कात राहतात, तरी सुद्धा पोलिसांना ते सापडत नाहीत। हे नेमकं चाललंय काय? राज्यात खरंच कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुमच्यावर कदाचित राजकीय किंवा प्रशासकीय दबाव असेल, पण माझ्यावर कोणताही दबाव नाही। न्यायालय कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही। या प्रकरणात आरोपीनं आज सायंकाळी 5 वाजण्यापूर्वी पोलिसांसमोर स्वतःहून शरण यावं, अन्यथा न्यायालय स्वतःहून आदेश जारी करेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार व संबंधित यंत्रणांची असेल। कोर्टाचा अवमान करायचा नाही, पोलिसाचा अवमान करायचा नाही। आम्हाला त्यांना जर एंटी सेफ्टी बेल्ट नाही मिळाला तर आम्हाला हजर करायचं। आता प्रत्येकजण आपापल्या परीने एंटी सेफ्टी बेल्टसाठी जातो आणि तो जात असताना तो काय गुन्हा आहे का? आणि तो जर गुन्हा जर नसेल आणि जर बेलच नाही झाला तर आज ना उद्या आम्हाला हजर करावं लागणार आहे। त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही। मग ह्याच्यामध्ये कोर्टाचा अपमान किंवा पोलिसांचा अपमान हा करण्याचा आमचा हेतू नाही आहे। न्यायालयाच्या या तंबीनंतर अखेर घडामोडींना वेग आला आणि आज मंत्री भरत गोगावले यांचा फरार मुलगा विकास गोगावले पोलिसांच्या हाती लागला। फरार असलेले मंत्री गोगावले यांचे पुत्र जरी आता सापडले असले तरी फरार असताना ते नेमके कुठे होते, कोणाच्या संपर्कात होते, त्या काळात काय करत होते आणि त्यांना कोणी मदत केली, या सर्व प्रश्नांमुळे येत्या काळात राजकीय तसंच कायदेशीर वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे।